राजगड जवळील भुतोंडे नावाच्या गावातील हा शूर मराठा अगदी लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिडेश्वर येथे स्वातंत्र्याची शपथ घेतली तेव्हा येसाजी त्यांच्याबरोबर होता. त्यांनी मुघल आणि आदिलशाही अतिक्रमणाविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या 35 वर्षाचा युद्धाचा संपूर्ण काळ पाहिला. येसाजी तोरणा व राजगडाच्या लढाईत सामील होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसाजीने छत्रपती संभाजी महाराजांना मार्गदर्शन केले आणि संभाजी महाराजांनी कोंड्यावर केलेल्या हल्ल्यातही भाग घेतला. या युद्धातील शौर्याबद्दल त्यांना 2000 होनांचा पुरस्कार मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दख्खनच्या मोहिमेवर गेले होते तेव्हा येसाजी त्यांच्या सोबत होता. तानाशहाच्या भेटीत तानाशहाने छत्रपती शिवाजी महाराजांना विचारले की मराठा सैन्यात हत्ती का नाहीत. यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर दिले की माझा प्रत्येक माणूस हत्तीवर मात करू शकतो. आपल्या राजाचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी येसाजीने शेतात उडी मारून हत्ती घेतला. तो एकट्याने हत्तीशी लढला आणि त्याला जमिनीवरून पळायला लावले. छत्रपती शिवाजी महाराज एकदा गोवळकोंड्याला बादशाह कुतुबशाह याच्या भेटीस गेले असता कुतुबशहाने राजांचे मोठे जंगी स्वागत केले. आपली सैन्यशाळा, पाकशाळा, दल घोडे, हत्ती यांची फौज छत्रपती शिवाजी महाराजांना मोठ्या दिमाखात दाखवली होती. राजे ती त्याची ताकद पाहून पुरते भारावले. चाणाक्ष कुतुबशहाने अगदी सहजपणे राजांना विचारले, शिवाजी राजे आपल्याकडे असे हत्ती असतीलच ना. खरं पाहता महाराज गडबडले, कारण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात कडेकपारीत हत्तींची फौज उभी करून काय फायदा. त्यामुळे स्वराज्यात राजेंकडे हत्ती नव्हते. पण बादशाला हे कारण कसे बोलणार, म्हणून मंद हसत राजे कुतुबशाला बोलले, आमच्याकडे हत्ती नाहीत तर हत्तीसारखी माणसे आहेत. त्यावर छद्मी हसत बादशाह बोलला, तर मग होऊन जाऊ रे माझ्या हत्तीबरोबर व तुमच्या हत्तीची झुंज. आणि मग राजांनी इशारा करतात स्वराज्यातील शूरवीर मावळा येसाजी कंक मैदानात उतरला. आता येसाजी मरणार असेच साऱ्यांना वाटले, पण येसाजी व छत्रपती शिवाजी महाराज निर्धास्त होते. हा म्हणत झुंज सुरू झाली आणि कुतुबशहाचा हत्ती राजांच्या येसाजी नामक हत्ती पुढे घायाळ होऊन पडला. त्याचे गगनभेदी शौर्य पाहून बादशाह कौतुक करू लागला. आपल्या गळ्यातील सोन्याचा कंठा त्यांनी येसाजीस बक्षीस दिला. पण तो स्वराज्यप्रेमी मावळा गरजला, आमचं कौतुक करायला आमचं राजे समर्थ आहेत. आणि तो कंठा येसाजीने बादशहास साभार परत केला. असे हे येसाजी कंक हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विश्वासू सरदारांपैकी एक होते. येसाजींचा जन्म कोळी समाजातील 1626 मध्ये त्यांच्या भुतोंडे या गावी राजगड किल्ल्याजवळच्या पायथ्यानजीक झाला. त्यांचे वडिलांचे नाव दादोजी कंक. येसाजी कंक यांच्याविषयी आम्ही काय बोलणार. हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते. त्यांची उंची 7 फूट तर त्यांच्या अंगी 100 हत्तींचे बळ होते. तर त्यांची तलवार 123 किलो वजनाची होती असे इतिहासकार गर्वाने लिहितात. इतिहासामध्ये येसाजींचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी झालेला आढळून आला आहे. आपल्या अनेक कामगिरींनी छत्रपती शिवाजी महाराजांची मन जिंकून घेतले होते. स्वराज्याच्या इतिहासात येसाजी नामक सुवर्णपान चमकत राहिले व राहील. कुतुबशहाच्या मतोमंद हत्तीशी झुंज तर केली, याशिवाय स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांनी केलेल्या पराक्रमाला तोड नाही. राजांनी एखादी जोखीम सोपवावी व ती जोखीम पार पडूनच माघारी यावे असे हे येसाजी होते. छत्रपती शिवाजी महाराज नंतर येसाजी व त्यांचे पुत्र कृष्णाजी कंक हे संभाजी महाराजांच्या काळात गोव्यातील कोंढा किल्ल्याची किल्लेदारी करत होते. 1673 मध्ये मराठा व गोवेकर पोर्तुगीज यांच्यात लढाई झाली. तत्कालीन व्हाईसरॉय काउंट डी अल्वर याने प्रचंड सैन्याशी हल्ला केला, पण केवळ 400 सैनिकांसोबत पोर्तुगीजांना तोंड दिले. येसाजी व त्यांचे चिरंजीव कृष्णाजी या पितापुत्रांनी पोर्तुगीजांच्या आधुनिक व लांब पल्ल्याच्या तोफखान्यास यशस्वी तोंड दिले. तोफखान्याने ढासळलेल्या भिंती बांधून काढत व मराठ्यांना धीर देत राहिले व फोंडा किल्ला अजिंक्य राहिला. फोंड्याच्या लढाईमध्ये या कंक पितापुत्रांनी अद्भुत पराक्रम गाजवला. याच लढाईत कृष्णाजी कंक धारातीर्थी पडले होते व येसाजी कायमचे जायबंदी झाले. या लढाईनंतर छत्रपती संभाजीराजे स्वतः भुतोंडे येथे येसाजी कंक यांच्या घरी त्यांच्या घराण्याचे
सांत्वन करण्यासाठी गेले असल्याची नोंद इतिहासामध्ये आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या काळातही त्यांनी आपले शौर्य स्वराज्याच्या नावावर केले होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी उभा जन्म स्वराज्यास अर्पित केला होता. कोंढ्याच्या लढाईनंतर येसाजी यांच्या हालचालीचे सादर पुरावे मिळत नाहीत. वयोवृद्ध येसाजी पुढे मराठेशाहीच्या कार्यात कार्यरत असतील ही यात शंकाच नाही. येसाजी यांचे द्वितीय पुत्र चाहूजी यांचा वंश पुढे चालत आला. त्यांचे वंशज अजूनही भूतोंडे येथे येसाजींच्या वाड्यात राहतात. हा वाडा व येसाजी कंक यांनी वापरलेली शस्त्रे सर्व शिवभक्तांना पाहावयास मिळतात. येसाजी कंकांचे 12वे वंशज श्री रामभाऊ कंक आप्पा हे मावळ व वेळवंड खोऱ्यातील एक प्रभावशाली नेतृत्व होते व पंचायत समिती भोरचे सभापती होते. आप्पानंतर त्यांचे बंधू भगवान काका कंक हे सुद्धा समाजकार्यात आहेतच. तसेच आप्पांचे पुत्र येसाजी कंक यांचे 13वे वंशज शशिकांत कंक, संजय कंक व राजेंद्र कंक आणि काकांचे पुत्र शिवाजी कंक हे सुद्धा कंक घराण्याचे नाव व परंपरा जपत आहेत. अजूनही त्यांच्या पावलावर पाय ठेवून त्यांची भावी पिढी लोकसेवा व समाजकार्यात योगदान दाखवत आहे. थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेची संकल्पनापासून रायरेश्वराच्या देवळात शपथ घेण्यापासून अनेक कामगिरीत येसाजी राजांबरोबर होते. शिवराज्याभिषेक, छत्रपती संभाजीराजेंचे पर्व, राजाराम राजेंचा काळ, ताराबाई राणींचे पर्व व शेवटी शाहू महाराजांची सुरुवात पाहूनच 1716 मध्ये येसाजी कंक नावाचे शूर शिलेदार राजेंच्या भेटीस कैलासवासाला गेले. येसाजींची भोर येथे समाधी आहे. त्यांच्या कार्यावर फतेह शिकस्त हा सिनेमा आहे. तर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटगर धरणाला येसाजी कंक धरण हे नामकरण केले आहे. येसाजी गेले पण ते संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या रोमारोमात सह्याद्रीच्या कणाकणांत आपल्या कार्याने जिवंत आहेत. अशा शूरवीर स्वराज्याच्या शिलेदारास नमन.